समितीची तीनही लष्कर प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत। सीडीएस प्रमुख सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सैन्य दलाचे प्रमुख पंतप्रधानांना एकूणच परिस्थितीची माहिती देत आहेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, तीनही सैन्य प्रमुखांसोबत अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक, काय माहिती? देखील अगदी बरोबर आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते बैठकीमध्ये उपस्थित आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा बैठकीमध्ये आहेत। आजच्या बैठकीमध्ये खरं तर रात्रीच्या ऑपरेशनच्या दृष्टीने काय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतला जातो, काही फार महत्त्वाचा असणार आहे। कारण त्याला आपल्याला माहिती आहे की पाकिस्ताननं रात्रीच्या वेळी ड्रोन अटॅक जे आहे ते खरं तर सीमावर्ती राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमधलं पूल सेक्टर असेल, राजौरी सेक्टर असेल किंवा पंजाबच्या सीमेलगतचे असणारे अमृतसर, बठिंडा, जालंधर ही खरं तर शहर असतील। जवळपास 55 वेळा ड्रोन अटॅक जो आहे तो काल पाकिस्ताननं भारताच्या खरं केलेला होता। मात्र तो डाव जो आहे तो भारतानं हाणून पाडला। मात्र रात्रीच्या वेळी जर कदाचित आज पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं अथवा ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न झाला किंवा हवाई हल्ल्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला भारताला काय उत्तर दिलं जाईल याची खरं तर रणनीती जी आहे त्याच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीसाठी नेव्ही चीफ दिनेश त्रिपाठी, त्याचबरोबर आपले एअरफोर्स चीफ अमर सिंग आणि आर्मी चीफ जे आहेत उपेंद्र द्विवेदी हे तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित आहेत। कालपासून रात्री नक्की काय काय घडलं याचं ब्रीफिंग जे आहे ते पंतप्रधानांकडून घेतलं जात आहे। कठोर पावलं जे आहे आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होईल ते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचे पाहायला मिळते। निखिला, धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। 3 राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये आहे पंजाब, राजस्थान आणि जम्मू। या ठिकाणी ब्लॅकआउटच्या सूचना देण्यात आल्यात। संध्याकाळी 7 नंतर ब्लॅकआउट करण्याच्या सूचना। दुकानं, मॉल सर्व बंद राहतील। पाकिस्ताननं राजस्थानच्या पोखरणमधील लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला। भारतानं पाकचा हल्ला यशस्वीपणे हाणून पाडलेला आहे। खबरदारी म्हणून आज पोखरण पूर्णपणे बंद आहे। राजस्थानच्या जैसलमेर आणि पोखरणमध्ये पाकिस्ताननं हल्ला केला, मात्र हा हल्ला अयशस्वी झालेला आहे। आणि जे ड्रोन हल्ले करण्यात आले होते यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं या सगळ्या ड्रोन्सना हाणून पाडलेला आहे, खाली पाडलेला आहे। आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज पोखरण सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोखरण कशा पद्धतीने बंद आहे, पोखरण शहर आहे, याच ठिकाणी अणुबॉम्बची चाचणी सुद्धा झाली होती। आणि आता आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने आता पोखरण जे ते सुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणची ही सगळी जी दृश्य आहे ती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पोखरणचा जो संपूर्ण मार्केटचा परिसर आहे तो सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणी आज संध्याकाळपासून ब्लॅकआउट सुद्धा होणार आहे। आणि पोलिसांचे जे पथक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। जे लोक आहेत त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झालेली आहे आणि भारत माता की जयचे नारे सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत। काल आपण पाहिलं की जैसलमेर पोखरणमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यानंतर हा हल्ला अपयशी झाला। सगळे ड्रोन पाडण्यात आले आणि ब्लॅकआउटचा आता जो कालावधी आहे तो मात्र 2 तासांनी वाढवण्यात आलेला आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, राजस्थान। तर चंदीगडमधील सर्व दुकानं संध्याकाळी 7 नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले। फक्त मेडिकल शॉप ही 7 नंतर खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। तर चंदीगडमधील सर्व दुकानं संध्याकाळी 7 नंतर बंद करण्यास सांगण्यात आले। तसंच या ठिकाणी संध्याकाळी 7 नंतर ब्लॅकआउट करण्याच्या देखील सूचना। चंदीगडमधील सर्व दुकानं संध्याकाळी 7 नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले। ये सभी ध्यान दें, जैसे ही चंडीगढ़ में जिस भी टाइम सायरन की आवाज आती है तुरंत रोड और पार्क को छोड़ के अपने घरों के अंदर चले जाएं। कोई रोड और पार्क पे नाही। तर जम्मूच्या उरीमध्ये गोळीबार सुरू आहे। जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाल्याची माहिती आहे। भारताकडून देखील या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। तर जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जाते। भारताकडून देखील आता या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचा बॉम्ब जैसलमेरमध्ये निकामी करण्यात आलेला आहे। एअरफोर्स, आर्मी, सिव्हिल डिफेन्सच्या उपस्थितीमध्ये हा बॉम्ब निकामी करण्यात आला। काल पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यानंतर जैसलमेरच्या या भागामध्ये जिवंत बॉम्ब
आढळला होता। लोकेशन पर गिरा था, उस बम को डिफ्यूज किए जाने की अब कवायद। ये देखिए, तेज आवाज। भारतावर हल्ला करणं पाकिस्तानच्या सैन्याला महागात पडलेलं आहे। पाकिस्तानच्या लष्करी चौक्या भारतीय सैन्याकडून नेस्तनाबूत करण्यात आल्या। पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उडवतानाचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे। तर पाकिस्तानच्या लष्करी चौक्या अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आल्या। पाकिस्तानच्या याच चौक्यांमधून सीमा भागामधल्या गावांमध्ये नागरिकांवर गोळीबार केला जात होता। यामध्ये नागरिकांच्या घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर काही नागरिक हे जखमी झाले। त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या 2 चौक्या अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आल्या। पाकिस्तानने भारतावर डागलेलं क्षेपणास्त्र नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे। अमृतसरमध्ये डागलेली पाकिस्तानी मिसाईल्स निष्क्रिय करण्यात आली। अंबाला एअरफोर्स कडून 2 दिवसांपूर्वी डागलेली मिसाईल हे निष्क्रिय करण्यात आली। 2 दिवसांपूर्वी भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने मिसाईल पाडलं होतं। तर पुंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। पुंछमधील सामान्य नागरिकांच्या घरावर पाकिस्तानने हल्ला केला। भारतीय लष्कराने पाकचा हा हल्ला परतवून लावलेला आहे। पाकिस्तानकडून भारतामधील सामान्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। स्थानिक नागरिकांच्या घराचं यामध्ये प्रचंड नुकसान झालं। राजौरी आणि कुपवाडा या ठिकाणी सामान्यांच्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। पाकिस्तानकडून सातत्याने या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। यामध्ये घराचं तसंच कुपवाडा आणि राजौरी या ठिकाणी देखील घरांचं नुकसान झालं, वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। त्यानंतर इथल्या नागरिकांना आता इतरत्र हलवण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बॉर्डरवरच्या कित्येक शहरांवरती पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये कित्येक शहरांमध्ये शेलिंग सुद्धा म्हणजे तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। मात्र यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम कडून हे सगळे हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। जे ड्रोन पाकिस्तानाच्या हद्दीतून आलेले होते त्यातले जवळपास 50हून अधिक ड्रोन जे आहेत ते भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं तोडून पाडलेले आहेत, त्यांना हाणून पाडलेला आहे। कुठलाही हल्ला शहरांवरती होऊ दिलेला नाहीये। मात्र काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे सुद्धा डागण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीर मधले जे राजौरी डिस्ट्रिक्ट आहे तिथल्या थंडी कसे हा परिसर आहे, इथे सुद्धा आपण पाहतोय की वरच्या भागामध्ये जी वस्ती आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शेलिंग्स म्हणजे तोफगोळे जे आहेत ते रात्रीच्या सुमारास पडले। त्याचबरोबर इथून काही तासांच्या अंतरावरती असणाऱ्या 2 तासाच्या अंतरावरती असणारा पूंछ जिल्हा जो आहे तिथे सुद्धा शहरावरती मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या सुमारास पाकिस्तानाच्या हद्दीतून तोफगोळे जे ते डागण्यात आलेले आहेत। आणि आता आपण पाहतोय की जे नुकसान वरच्या भागामध्ये असणारी वस्ती राजौरी जिल्ह्यातली ही थंडी कसी परिसर आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे जे आहेत ते वस्तीवरती पडलेले होते। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने कित्येक हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले असले परतवले असले तरी काही भागामध्ये मोजकं असं नुकसान झालेलं आहे। त्यापैकीच एक परिसर हा राजौरी जिल्ह्यातला थंडी कसी परिसर आहे आणि इथे आपण पाहतोय जे नुकसान झालेलं आहे तिथे भारतीय लष्कर सध्या काम करत आहे। मात्र अगदी या गावाच्या वेशीवरतीच म्हणजे जो वरती वस्ती जी आहे तिथे वेशीवरती जम्मू काश्मीर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। बऱ्याचशा भागामध्ये जम्मू काश्मीरच्या अशा पद्धतीने हल्ल्यांचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय। मात्र हे सगळे हल्ले भारतीय लष्करामुळे आणि भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे हाणून पाडण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर। तर काश्मीरमधील अनेक घरांचं देखील नुकसान झालं। यामध्ये नगरोटा आहे, उरी आहे, या भागामध्ये सुद्धा पाकिस्तानकडे सातत्याने गोळीबार केला जात होता आणि त्याच्या खाणाखुणा या घरावर दिसतायत। एक घर देखील यामध्ये कोसळलेलं आहे। वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। नगरोटा भागामध्ये आणि उरी भागामध्ये घरांचं मोठं नुकसान झालंय। तर जम्मूच्या सांबा परिसरामधील नागरिकांचं देखील नुकसान झालंय। जम्मूच्या सांबा परिसरामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला। सांबामधील घरांवर गोळीबाराच्या या खुणा दिसतायत। तर जम्मूच्या सांबा परिसरामध्ये देखील पाकिस्तानच्या चौक्यांकडून गोळीबार केला जात होता। पाकिस्तानी लष्कराकडून या ठिकाणी सातत्याने गोळीबार केला जात होता। याच्या खाणाखुणा आता सध्या या घरांवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर जम्मूच्या सांबा परिसरामध्ये 7 दहशतवाद्यांचा BSF कडून खात्मा करण्यात आला। काल रात्री पाकच्या सैन्याच्या मदतीने घुसखोरीचा प्रयत्न या दहशतवाद्यांनी केला।
बीएसएफने दहशतवाद्यांचा प्लॅन उधळलेला आहे, याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। तर काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले। सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाकमध्ये पुराची भीती आहे, तर बगलेहार धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे पाकिस्तानमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि इतर महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बैठकीमध्ये भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम तयार करा। ब्लॅकआउट म्हणजे काय, अशा वेळी काय करावं, याचे व्हिडिओ विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा। ब्लॅकआउटच्या वेळेला हॉस्पिटल सोबत समन्वय यंत्रणा उभी करा। गडद रंगाचे पडदे वापरून बाहेरून लाईट दिसणार नाहीत अशी व्यवस्था करा। शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करत असेल तर त्यावर कारवाई करा। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड आजच देणार, त्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करता येणार आहे। पोलीस विभागाने अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा। सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या। सैन्याच्या तयारी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यास गुन्हा दाखल करा। तर जम्मू एअरपोर्टवर जवळ सायरन वाजण्यास आता सुरुवात झालेली आहे। सायरन वाजल्यानंतर दुकानं बंद करण्यात आली आहेत। जम्मू एअरपोर्ट जवळ सायरन वाजण्यास आता सुरुवात झाली आहे। तर रत्नागिरीच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर सध्या अलर्ट देण्यात आलाय। समुद्रमार्गे होणाऱ्या घुसखोरीवर अरबी समुद्रामध्ये करडी नजर असेल। तटरक्षक दल, कस्टम, सागरी किनारा पोलीस हे अलर्ट मोडवर आहेत। रात्रीच्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेचा विशेष प्लॅन आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागामध्ये यंत्रणा अलर्टवर आहेत। पाकिस्तान सेनेनं भारताच्या विरोधामध्ये F-16 या विमानाचा वापर केला। अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करेल याकडे आता लक्ष आहे। दहशतवादाच्या विरोधामध्ये वापराच्या अटीवर पाकिस्तानला अमेरिकेकडनं F-16 विमानं देण्यात आली होती आणि त्याच F-16 चा वापर पाकिस्ताननं भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये केला। भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आम्हाला चिंता वाटते असं चीननं म्हटलंय। भारत आणि पाकने शांतता राखावी असं आवाहन चीनकडून करण्यात आलंय। जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान शहीद झाले आहेत। मुरली नाईक हे मुंबईमधील रहिवासी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत। घाटकोपर वॉर्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले। त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी सैन्य प्रमुखांची भेट घेतलेली आहे। माजी सैन्य दल, वायुसेना प्रमुख यांची भेट घेण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी सैन्य प्रमुखांची भेट घेतली। माजी सैन्य दल, वायुसेना प्रमुख आणि नौदल प्रमुखांसोबत पंतप्रधानांची बैठक झाली। या बैठकीमध्ये भारत पाकिस्तान सध्याच्या स्थितीवर चर्चा झाली आहे। त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही भेट घेतली। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक संपन्न। सीमा भागामध्ये संवेदनशील भागात अन्नधान्याचा पुरवठा कमी पडणार नाही, कृषी मंत्रालयाची माहिती। भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय जवानांनी बंकर उभारले। बंकर लाईनवर 24 तास बीएसएफ जवान तैनात। पाकिस्तानचा कट उधळून लावण्यासाठी पंजाब सज्ज। सीमेवर 9 अँटी ड्रोन सिस्टीम तैनात केल्या जाणार। दहशतवादाचं कंबरडं मोडण्यासाठी हायटेक प्रणालीद्वारे पाळत ठेवली जाणार।
अटारी बॉर्डरवरच्या एलओसीवर तणावपूर्ण शांतता, बीएसएफ जवानांकडून सीमेवर गस्त, पाकिस्तानमध्ये जाणारे सगळे मार्ग बंद. जैसलमेर जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी. जैसलमेर जिल्ह्यामध्ये सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद. जिल्ह्यामधील मार्केट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद. दिल्लीमधील नागरी संरक्षण संचालनालय आणि पीडब्ल्यूडी मुख्यालय, आयटीओ, एअर रेड सायरनची चाचणी या ठिकाणी घेण्यात आली. नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन.